नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. तिने आता सानिकाला आतमध्ये घेतलेलं असतं, आतमधून दरवाजा बंद केलेला असतो. तर ही सगळी बाहेर उभी असतात. आई दरवाजा उघड, आई दरवाजा उघड. सानिका म्हणत, आई तू काय करते, आई तू काय करते. एकदम गप्प बसायचं, एकदम गप्प बसायचं. आता बाहेरून शुभू अण्णा सगळेच आवाज देत असतात की आई दरवाजा उघड. आई दरवाजा उघडायला तयार नसते. नाही येडेपणा करू नको, दार उघड. आता रॉकेल घेतलेलं असतं सानिकाला आणि स्वतःला ते आता पेटवून घेणार असते. म्हणत असे, आई तू काय करते, आई तू काय करते, सोड सोड. आई ऐकायला तयार नसते. ते रॉकेल घेतले आईनं, रॉकेल. पण ते आई आता कोणाचं ऐकत नसते. तिने रॉकेल हातात घेतलंय ना, ती काय आता ऐकणार नाहीये. म्हणते ही आग आईने नाही तू लावली आहे शुभू, तू. अवनीच्या प्रेमापोटी सगळ्यांचं वाटोळ केलंय आणि स्वतःच्या घरात आग लावलीये. दरवाजा उघड, आई दरवाजा उघड. आई दरवाजा उघडायला तयार नसते. आता जावई बापू सुद्धा म्हणतात, अहो सासूबाई दार उघडा की. शुभू राख रांगोळी होताना बघायचं होतं ना, आता बघ की स्वतःच्या डोळ्याने सगळी राख रांगोळी झालेली. जे काय झालंय, जी काय परिस्थिती आहे, सगळ्याचा दोष शुभूला देत असते. जणू काही शुभूने सगळं केलं असं आई मानत असते आणि सानिकाने काहीच केलं नाही असं आई सानिकाला प्रोटेक्ट करत असते. राख रांगोळी झालेली बघायची होती ना, मग आता राख रांगोळी झालेलीच बघ. आपल्या कुटुंबाची राख राख होणारे लक्षात ठेव. आई वेडेपणा करू नको. आता शुभू दरवाजा तोडायला लागलेला असतो. ऐकायला तयार नसते. सानिका रॉकेलचा डबा ओढत असते. आई म्हणते नाही मी अंगावर ओतून घेणारच आहे. शेवटी आता आईने ड्रमचं झाकण काढलेलं असतं आणि आता ती अंगावर रॉकेल ओतून घेणार असते. त्याच्या अंगावर तिने रॉकेल ओतलेलं असतं. सानिकाच्या अंगावर रॉकेल ओतून झाल्यावर स्वतःच्या अंगावर सुद्धा रॉकेल ओतून घेत असते. सानिका नाही नाही म्हणत असते, पण आई कुणाचं ऐकायला तयार नसते. शशिकांत म्हणत असतो, सासूबाई सासूबाई सासूबाई. सासूबाई काय दार उघडायला तयार नसतात. अण्णा म्हणतात कारभारने काय वेडेपणा लावलाय. शोभा म्हणते आहे दार उघड की. शुभ म्हणतो आई प्लीज प्लीज दार उघड. आई कुणाचंही काही ऐकत नसते आणि दरवाजा ती काय उघडत नसते. बरं वेडेपणा करू नको, दार उघड. रॉकेल ओतून घेतलेलं असतं आणि दरवाजा उघडतो की काय याची वाट बघत असते. आई आता सानिकाचा हात पकडलेला असतो आणि दरवाजा उघडतो की काय शुभू याकडे बघत थांबलेली असते. दरवाजाची कडी असते ती सैल व्हायला लागलेली असते, म्हणजे दरवाजा आता उघडणार आईच्या लक्षात आलेलं असतं. काडीपेटी आणायला चाललेली असते. मात्र या सगळ्या प्रकरणामुळे इतकी घाबरलेली असते, पण आईच्या पुढे तिचं काही एक चालत नसतं. आता काडीपेटी आणायला गेलेली असते. सानिका आईकडे बघत थांबलेली असते. आता काडीपेटी आणलेली असते आणि ती आता सानिकाच्या दिशेने जवळ जवळ यायला लागलेली असते. तिच्या हातून काडीपेटी घेते तर आई तिला जोरात अशी ढकलते. शांत बसायचा. म्हणते आई तू काय करतेस, का असं करतेस, आई ऐक की तू. मोठा आवाज करते आणि सानिकाला म्हणते गप बसायचा, एकदम गप बसायचं. मात्र आईने काडी पेटवलेली असते आणि ती आता स्वतःला आणि सानिकाला पेटवून घेणार असते. शुभूने दरवाजा तोडलेला असतो आणि आई आणि सानिका रॉकेलने भिजलेले असतात आणि पेटलेली काडीपेटी हातामध्ये घेऊन ते थांबलेले असतात. शुभूकडे बघते आणि सानिका सुद्धा शुभूकडे बघत असते. तो आणि पटकन ती काडीपेटी खाली टाकलेली असते. हातातली काडी असते ती विझून टाकलेली असते. तुझ्या मागणं अण्णा सुद्धा आलेले असतात. जावई बापू शोभा सगळेच आलेले असतात. आई तू हे काय करतेस, तुला कळतंय का. शुभू म्हणतो तू काय करतेस, तुला तरी कळतंय का. झाली माझ्याकडून चूक, मान्य करतोय ना मी. तू मला तुझ्याशी कुठलं बी नातं ठेवायचं नाहीये. मला आई म्हणून हाक सुद्धा मारायची नाही, आत्ताच सांगतेय. आजपासून तू माझ्यासाठी मेलायस हे लक्षात ठेवायचं. शुभू अण्णा म्हणतात कारभारने काय बोलतीये, शुद्धीवर आहेस का, काय बोलतोय काय करतोय, आपण जरा शुद्धीवर राहून बोल की. बरोबर तेच बोलतोय, मला शिकवू नका तुम्ही. म्हणतो आई मी काय म्हणतोय जरा ऐकून घे ना माझं. ऐक ना मी काय समजून सांगतोय. शब्द सुद्धा बोलायचं नाही शुभू, आत्ताच सांगते, एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. माझ्या पुढे उभार, माझ्या पुढे उभार. चिडलेली असते आणि मोठ्या आवाजात मध्ये आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर उभा राहायचा, तुला सांगते मी. आता शुभूला समोर उभं केलेलं असतो. जी पाण्याची घागर असते ना ती आता खांद्यावर घेतलेली असते आणि शुभूला मध्ये उभं केलेलं असतं. पाण्याची घागर घेऊन शुभूच्या कडेकडेने ती फिरत असते. आणि आता शुभूच्या कडेकडेने ती पाण्याची घागर असते ती घेऊन चाललेली असते. शुभू म्हणतो अगं आई तू काय करतेस. आई एकही शब्द बोलत नाही आणि शुभूच्या कडेने ती फिरतच असते. तेच आईला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण आई काय थांबायचं नाव घेत नसते. बापू सुद्धा म्हणतात अहो सासूबाई काय करताय तुम्ही, काय करताय. कारभारने अगं गप की. शुभूने आईला समजावून बिचारा थकलेला असतो. आता तो शांत उभा राहिलेला असतो. आईला काय करायचंय ना ते करू देतो आणि गुपचूप असं उभा राहिलेलं असतो. ती घागर शुभूच्या बरोबर समोर येऊन पाडून दिलेली असते. हे वागणं बिगणं सगळ्यांनाच खटकलेलं असतं. आई काय करते कुणाला काही कळत नसतं किंवा एक अंदाज सुद्धा येत नसतो की आईचं नेमके हेच चाललंय तरी काय. म्हणते आज मी माझ्या पोराचे अंत्यसंस्कार केले, माझ्यासाठी माझं पोरगं मेलंय. आई आता मोठ्याने शुभूच्या समोर उभा राहून हे बोलत असते. ऐकून शुभूला इतकं वाईट वाटलेलं असतं आणि सगळ्यांनाच धक्का बसतो की आई हे काय बोलतीये रागाच्या भरात. तिने शुभू बरोबरचे सगळे संबंध तोडून टाकलेले असतात. मायलेकराचं नातं कायमचं संपवलेलं असतं. आजपासून अनुराधासाठी या कुटुंबासाठी तू शुभू केलायस, तुझा आणि आमचा काही एक संबंध राहिलेला नाहीये. म्हणते इथून निघायचा, मला तोंड दाखवायचं नाही, लगेच निघ इथून, मला तोंड दाखवू नकोस. आईने शुभू बरोबर असलेले सगळे संबंध तोडून टाकलेले असतात आणि इथून निघ, तुझा आणि माझा काही एक संबंध नाहीये, डायरेक्ट सांगून मोकळी झालेली असते. आता इतका हताश निराश झालेला असतो. तो करायला गेलेला असतो एक आणि झालेलं असतं एक.
आता रडत कोलमडत खाली पडलेला असतो हा शुभू, पायाजवळ रडत तो बसलेला असतो. आईने काय हे बोललंय, हे शुभूचा काही दोष नसताना सगळा दोष शुभूला लावलेला असतो आणि नको नको ते शुभूला बोललेली असते. दादा दादा करते, पण शुभू आता कुणाशी बोलायला तयार नसतो, कारण तो खूप खूप हताश झालेला असतो. आईला खूप समजावलेलं असतं, आईने त्याचं काही एक ऐकून घेतलेलं नसतं. आता विश्वंभर साहेबांच्या घरी विश्वंभर साहेब आता विचार करत असतात, रूम मध्ये फार टेन्शन मध्ये असतात. श्रावणी म्हणते, बाबा तुम्ही बोलवलंयत का? हो श्रावणी बोलवलं, इकडे आहे. म्हणते, बाबा तुम्ही माझ्यावर रागावलात का? तुम्ही रागावलात माझ्यावर मला माहितीये, पण मी शपथ घेऊन सांगते, मी मोक्षाला सांगितलंच नाही की शुभूला सोडव. मंडपात येऊन शुभू असं काहीतरी करेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. बाबा मी खरं सांगतेय, ते श्रावणी तू काहीच केलेलं नाहीये, तुझा दोष नाहीये बाळा. म्हणतात मला माहितीये ना, शुभूला जामिनावर सोडवायचं धाडस माझी पोरगी करणार नाही एवढी गॅरंटी तर मला आहेच. माहिती तुझ्यावर खूप मोठा अन्याय झालाय बाळा, तुझं काही दोष नसताना खूप मोठा अन्याय झाला. तुझं शुभूवर सगळं तू जुनं विसरली, माझा विश्वास आहे बाळा तुझ्यावर, फक्त आणि फक्त माझ्यासाठी. तुला खरं सांगू का ग, एक मंत्री म्हणून त्याही पेक्षा एक बाप म्हणून पूर्णपणे चुकलोय श्रावणी. मी थांबू शकलो शुभूला, जे मंडपात चाललं होतं ते फक्त बघत थांबलो, मी काहीच करू शकलो नाही. डोक्यावर जेव्हा गण ठेवली होती ना, बापाच्या काळजाचा ठोका चुकला होता बघ. नव्हतं, अगदी बेडापिसा झालं होतं मी. आम्हाला माहितीये तुम्ही विचार करूनच मागे हटला आणि तुमच्या मनातली भीती कळतीये, मला समजतीये बाबा. तुम्ही कशाला टेन्शन घेताय बाबा? आणि साहेब इतक्या प्रेमाने बोलत असतात, इतक्या तन्मयतेने, इतक्या आतुरतेने ते बोलत असतात की बस. साहेबालाही कळत असतं श्रावणीची काय सिच्युएशन आहे आणि श्रावणीला सुद्धा माहिती असतं की माझ्या बाबांची काय सिच्युएशन आहे यावेळेला एक बाप म्हणून. खरं तरी मी शुभूला सोडत नसतो श्रावणी, काहीही झालं तरी मी शुभूला काही सोडत नसतो. पंगा घेतलाय ना, माझ्या वकिलाशी मी बोलणार आणि यातनं काहीतरी मार्ग काढणार म्हणजे काढणार. मी शुभूला सोडणार नाही म्हणजे नाही. लवकरात लवकर या सगळ्या याच्यातून बाहेर काढणार आहे बाळा, शब्द एका बापाचा. साहेबांना घट्ट अशी मिठी मारते, तिला रिलॅक्स फील असं होतं की तिच्या बाबाने तिला जवळ घेतलंय प्रेमाने. तिला एक तर आधी अशी भीती वाटलेली असते की बाबा माझ्यावर रुसतात की काय, चिडतात की काय, आणि परत बाबा माझ्यापासून दुरावणार की काय. पण तसं काही झालेलं नसतं. साहेबांनी श्रावणीला समजून घेतलेलं असतं आणि ते आता प्रेमाने तिला जवळ घेतात आणि तिला माया करत असतात. तिच्या डोळ्यात फार राग असतो शुभू विषयी. आता शुभू रडत असतो, गयावया करत असतो. आई मात्र काही ऐकून घ्यायला तयार नसते. शुभू आता खाली कोलमडलेला असतो, आई त्याला उठवते, उठ उठ. शुभू रडत असतो, आई तरी जबरदस्तीने त्याला उठवते. ऐक की आहे, ऐक की. आता ढकलून दिलेलं असतं, धक्के मारून शुभूला घराच्या बाहेर काढलेलं असतं. परत मला तोंड दाखवायचं नाही, आत्ताच्या आत्ता चालतं व्हायचा. म्हणतात कारभारने काय करायलीस, डोकं आहे का ठिकाण्यावर, कशाला काढते का त्याला घराच्या बाहेर? बरोबर तेच करतोय, मला शहाणपणे शिकू नका, मी काय थांबत नसतो. माझा मुलगा नाही ना. आता आईला समजावून सांगत असतात, पण ती काय ऐकायला तयार नसते. सानिका, शोभा सगळेच म्हणत असतात की आई थांब की, नको असं करू. आणि जावई बापू सुद्धा म्हणतात, सासूबाई अहो जरा ऐकून तरी घ्या. म्हणतात कारभारने तू काय करतेय, स्वतःच्या पोराला घराच्या बाहेर काढतेय, जरा भानावर येतीस का? जीव आहे त्याच्यावर, तुला जरा पण काही वाटत नाहीये का? जीव होता की याच्यावरती, पण आता नाहीये. म्हणतात असं असेल ना कारभारने, तर माझं पोरग या घरातून बाहेर जाणार नाही, माझा शब्द आहे, मी त्याला बाहेर जाऊ देत नसतो. आजपर्यंत जे काही निर्णय घेतले ना त्या सगळ्यांचाच भलं होता. निर्णय चुकला तर लगेच अशी वागायला लागलीस का त्याच्याबरोबर? शुभूचा हात पकडतात आणि शुभू आतमध्ये चल, त्याला हात धरून आतमध्ये आणत असतात. आई आता अण्णांचा हात पकडते आणि त्याला आतमध्ये घ्यायचं नाही, आत्ताच सांगते मी. पण ते लगेच चालतं व्हायचं, लगेच चालतं व्हायचं. शोभा म्हणते, आहे शुभूचं या घरातून बाहेर गेला ना तर आई लगेच माघारी वळते आणि शोभाकडे रागाने बघत असते. काय ग, या घरातून बाहेर गेला तर काय? नाही नाही, या घरातून बाहेर गेला तर काय? बोल की, ए शोभा बोल की. घर कसं चालेल याचाच प्रश्न पडलाय ना तुला, म्हणून एवढी काळजी दाखवती ना तू शोभा. त्याने घर चालवलं तरच घर चालणार असं नाहीये. माझ्या धम्मक एक काही पण आणेन, कुठून बी आणेन आणि तुम्हाला आणून पोशीन मी, याच्यावर आपलं घर चालतं या भ्रमात राहू नका. आई आता नको नको ते बोलत असते बिचारे शुभूला. हातपाय उरावर नाही आले, नाहीच कष्ट जमले ना, मागेन आणि आणून तुम्हाला खायला घालीन, पण याच्याकडून काही घेणार नाही या शोभा, टेन्शन घेऊ नकोस. आता फार टोकाचं बोलत असते. शोभा प्रेमापोटी म्हणलेली असते की त्याला नको जाऊ देऊ घराच्या बाहेर. आई म्हणते त्याला मी 1 मिनिट सुद्धा सहन करणार नाहीये, जे काय होईल ते होईल, तो या घरात राहणार नाही म्हणजे नाही. परत एकदा सांगते सगळ्यांना, याला घरात घ्यायचं नाही म्हणजे नाही. जर याला कोणी घरात घेतलं तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही, लक्षात ठेवायचं. आता शुभूला ढकलून दिलेलं असतं आणि निघ निघ असं सारखं सारखं सांगत असते. निघायचं म्हणजे निघायचं. त्या घरातल्या सगळ्यांकडे बघत असतो, सगळ्यांकडे बघत असतो. आईच्या पुढे कोणाचं काही चालत नसतं, सगळे हताश निराश झालेले असतात. ते काढून दिलं म्हटल्यावर काही शुभू सुद्धा नाराज होतो आणि शुभू आता माघारी वळालेला असतो. तो आता घरातून चाललेला असतो बाहेर. सगळे शुभू शुभू दादा दादा करतात, पण शुभू काय आता माघारी बघायला तयार नसतो. ते रागाच्या भरात फार टोकाचा निर्णय घेऊन टाकलेला असतो. आता श्रावणी बेडरूम मध्ये बसलेली असते. हे सगळं नेमकं काय सुरू आहे कळेल का ग मला? मी तू मोक्षाला असं का विचारलं, शुभू कसा आहे? ए श्रावणी, आता अपर्णा विचारत असते. श्रावणी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे बरं. मनात नेमकी काय सुरू आहे ग? बोल ना, तुझ्या मनात नेमकी काय सुरू आहे? मात्र अपर्णा काकू म्हणते, मला एका प्रश्नाचं उत्तर अगदी खरं खरं दे.
तुझं अजून सुद्धा शुभूवर प्रेम आहे का श्रावणी? रडत असते, डोळ्यात पाणी असतं, म्हणते हो काकू, अजून सुद्धा माझं शुभूवर प्रेम आहे, मी अजून सुद्धा शुभूवर प्रेम करते. मी वेगळे झालो ना तेव्हा शुभू म्हणायला होता की आता आपण एकमेकांना विसरून जायला हवं, तुझा मार्ग वेगळा, माझा मार्ग वेगळा, कधीच एकत्र येऊ शकत नाही काहीही झालं तरी श्रावणी. हे स्वीकारूया आणि वाद न वाढवता वेगळे होऊया. सुद्धा झाले होते ग दिवसात, त्याचा विचार माझ्या मनातून काढून टाकायचा पूर्ण प्रयत्न केला काकू, मी खरं सांगतेय. आठवण येऊ नये म्हणून गडत राहिले, भांडत राहिले की त्याची आठवण मला येऊच नाही. खूप प्रयत्न केला, खरं सांगतेय मी. ना मला माझ्या बाबांसाठी जगायचंय. आताच मला विचारलं ना बाबा प्रिय आहे की शुभू, त्यांचंच नाव घेणार, मला बाबांसाठीच जगायचंय. काकूला इतकं वाईट वाटत असतं श्रावणीची ही बघून परिस्थिती, ही अवस्था. कारण खरं तर श्रावणी शुभूवर मनापासून प्रेम करत असते, पण तिचे बाबा सुद्धा मिळावे याकरता शुभूला ती दूर लोटत असते. अपर्णा काकूला तिची ही दुविधा मनस्थिती, तिची होणारी ही घालमेल अगदी स्पष्ट अशी दिसत असते. प्रेम आतल्या दाबत आलीये ग, मी मला घुसमट होतीये काकू. हे झालं तरी बाबांच्या विरोधात जायचं नाहीये म्हणजे नाहीये. तू म्हणाला त्याप्रमाणे रुद्र सर वाईट असतील सुद्धा, मी त्याबद्दल काही म्हणतच नाहीये. तू म्हणला त्याप्रमाणे दोनदा मला अनुभव आला ना रुद्र सरांचा, तो वाईटच होता आणि भयानक विचित्र असंच होता. मला वेगळंच काहीतरी फिलिंग आलं होतं, असं वेगळंच काहीतरी विचित्र जाणवलं होतं रुद्र सरांच्या बद्दल. आयुष्याची वाट लागणार आहे, लग्नानंतर सगळंच वाटोळं होणार हे माहितीये. फक्त बाबांसाठी मी तयार होते हे लग्न करायला. जवळ मन मोकळं केलेलं असतं. श्रावणीने सगळं खरं खरं काय ते सांगितलेलं असतं की मी शुभवर अजून प्रेम करते, रुद्र वाईट आहे हे सुद्धा मला माहितीये. पण रुद्रशी जर मी लग्न केलं नाही तर बाबा माझ्यापासून दुरावतील आणि मला काहीही झालं तरी बाबाला दुरावायचं नाहीये. झालं तरी बाबांचं प्रेम नाही गमवायचं. लहानपणापासून ज्या गोष्टीची आतापर्यंत वाट बघितली ती गोष्ट मला हातातून जाऊ द्यायची नाहीये. ती रडत असते, खूप रडत असते, तिला खूप त्रास होत असतो, खूप वेदना होत असतात. अपर्णा तिला जवळ घेते, प्रेमाने समजूत काढते. श्रावणी बाळा किती काय काय सहन करते तू, किती एकटीने सहन केलंस बाळा. श्रावणी आता अपर्णाला घट्ट अशी मिठी मारते, खूप रडत असते, मन मोकळं करत असते, एक आधार शोधत असते. तरी सुद्धा तू काय मनात आहे ना ते सांगायला हवं होतं. श्रावणी आता पटकन माघारी येते, काय सांगायला हवं होतं? नाही तू सांग, मी काय सांगायला हवं होतं. दिवशी शुभूने माझ्या हातातून त्याचा हात काढून घेतला ना काकू, मी अर्धी मेले. जगायचं मला असं उत्साहच राहिला नाही, मेल्यासारखी झाले मी. शुभू म्हणजे माझा श्वास आहे. त्याला अर्धा जीव माझ्या बाबांच्या पायावर वाहून दिलाय, त्यामुळे धड मी मरतही नाहीये आणि जगतही नाहीये काकू. माझी मी काय जगतीये माझं मला माहिती. अपर्णाला इतकं वाईट वाटलेलं असतं. अपर्णा रडत असते, श्रावणी रडत असते आणि श्रावणी तिची सगळी व्यथाही सांगत असते. खूप रडत असते, खूप संताप करत असते. आता सानिका इंद्रणीला पट्टी पडवत असते. इथून पुढे सुद्धा मी जे काय सांगेन ना ते आणि तसंच बोलायचं. इंद्रनील स्वतःचा वापर नाही करायचा मेंदूचा, मी सांगेन तेवढंच मेंदू वापरायचा. सगळ्यात अडकला जाशील इंद्रनील. म्हणतो तू बहीण आहे माझी, पूर्ण विश्वास आहे माझा तुझ्यावर. ते काय करशील ना माझ्यासाठी चांगलंच असणार आहे. अनिल म्हणतो टेन्शन घेऊ नको, तू जे काय सांगितलंय ना शेवटपर्यंत तू म्हणली तसं आणि तसंच वागणार आहे ना स्वीटी. तू जे सांगितलंय ना शब्दानी शब्द ते आणि तसंच बोलणार. तुझ्या शब्दाच्या पुढे मी जात नसतो. तू मला सांगितलंय, शिकवलंय, अगदी तसं आणि तसंच वागणार आहे मी. त्यामुळे तू अजिबात कशाचं टेन्शन घेऊ नको. शुभूची आणि त्याच्या कुटुंबाची कशी वाट लावते ना तू बघच. आता कशी त्यांची वाट लावते ना ही स्वीटी. आता फक्त आणि फक्त एकच टार्गेट ठेवते, शुभूच्या घराची वाट लावायची म्हणजे लावायची. ते गयावया करू दे, पायावर नाक घासू दे, आता मात्र त्यांचं काही काहीच नाहीये. अनिल पूर्ण सपोर्ट करत असतो स्वीटीला. तू जे काय करशील ना ते आणि अगदी तसंच करणार आहे. तुझ्या शब्दाच्या पुढे नाहीये स्वीटी. तू मला सांग, मी बरोबर तसं आणि तसंच करत राहणार आहे. त्यामुळे स्वीटीला सुद्धा एक उत्साह आलेला असतो की इंद्रनील माझ्या शब्दाच्या पुढे नाहीये ना, मग मला काहीच हरकत नाहीये. इंद्रनील मी म्हणेल तसंच तो वागणार आहे. मग स्वीटी अगदी इंद्रनील स्वतःच्या तालावर नाचतोय याच्याने इतकी आनंद झालेली असते की इंद्रनील आणि स्वीटी मिळून प्लॅन करत असतात की पुढे काय आणि कसं करायचं. आणि इंद्रनील पुरेपूर तिला साथ देत असतो की तू म्हणशील ना स्वीटे तसं करायला तयार आहे मी, तू फक्त मला सांग, मी तू म्हणशील तसं आणि अगदी तसंच वागणार आहे. इतका रागलेला असतो, इतका संतापलेला असतो, हाताच्या मुठी अशा आवळतो आणि स्वीटीच्या पुढे येऊन उभा राहिलेला असतो. धाडकन असं दार उघडतो आणि तिच्या पुढे उभा राहिलेला असतो. इंद्रनील अगदी थरथर कापायला लागलेला असतो शुभूला या रुद्र रूपात बघून. इंद्रनील इतका घाबरतो. आत्ता बहिणीला जी साथ देत होता ना की सगळं संपलेलं असतं. हो थांबा, त्याच्या अंगाला हात लावायचा नाहीये. स्वीटीच्या मागे जाऊन लपलेलं असतं. बोलायचं त्याशी बोलायचं नाही. हो जे झालं, शुभू म्हणतो इंद्रनील जे झालं ते झालं, मला विषय वाढवायचाच नाहीये. यायचं आणि सानिका बरोबर लग्न लावायचं गुमान, एकदम गुपचूप. काय तोंड मारलंय आणि माझ्या भावावर नाव टाकतोयस काय रे शुभू? आणि कुठे काय घाण करून आली आणि माझ्या भावानी शिक्षा भोगायची, जरा लाज वाटत नाही का शुभू? स्वीटे तोंड सांभाळून बोला. मुस्काडात द्यायला असा हात उचललेला असतो. शुभू फार स्वतःला आवर घालतो. माझ्या बहिणीबद्दल बोलतीये, जरा विचार करून बोला. हे रुद्र रूप बघून आता इंद्रनील सुद्धा घाबरलेलं असतं. कर्माची फळं भोगायला लागणार शुभू, आता काही होत नसतं. कर्माची फळं भोगायची म्हणजे भोगायची बरं शुभू. म्हणतो ती पोरगी कुठून प्रेग्नेंट, काय प्रेग्नेंट मला माहित नाही, आणि सगळ्यात महत्वाचं ते बाळ माझं नाहीये शुभू, लक्षात येते का?
ते बाळ माझं नाहीये, लक्षात घे शुभू. शिकवलंय तसंच तो बरोबर इंद्रनील बोलत असतो की ते बाळ माझं नाही, सानिकाचा आणि माझा दूर दूरपर्यंत काही एक संबंध नाहीये. आता मात्र शुभूची बोलती बंद झालेली असते. डायरेक्ट त्या बाळाचा बाप नाहीये असंच म्हणून इंद्रनील मोकळा झालेला आहे ना. स्वीटे, याची बहीण कोल्हापुरात कुठे कुठे कसं कसं तोंड मारून आली आपल्याला काय माहिती. कोल्हापुरातला आम्ही रिस्पेक्टेड, पैशावाले, श्रीमंत अशी माणसं आहोत आणि कुठे कुठे तोंड मारलेल्या आहेत. तुझ्या बहिणीशी मा काय संबंध रे. शुभू आता इंद्रनीलचा असं गचंड पकडतो ना की त्याचं गचंड सोडायला तयार नसतो. शुभू सोड त्याला, शुभू सोड त्याला. शुभू म्हणतो माझ्या बहिणीबद्दल वाईट बोललाय ना, मी तुला सोडत नसतो. स्वीटी म्हणते शुभू सोडा त्याला. जोरात असं त्याला लोटलेला असतो माघारी. इंद्रनीलची चांगलीच हालत खराब केलेली असते. इंद्रनील तू बरा आहे ना. इंद्रनील म्हणतो हो ठीक आहे. बहिणीविषयी जर वाईट बोलला तर जित्ता गाडी ना. इंद्रनीलचंच बाळ आहे, काय गॅरंटी आहे. गॅरंटी काय रे. ही माझ्या साध्या भोळ्या भावाला फसवती. स्वीटे तोंड सांभाळून बोला, अजूनही सांगतोय तोंड सांभाळून बोल. एक जर शब्द बोलली ना तर मी विसरून जाईन ना स्वीटे मी कुणाच्या समोर उभा आहे आणि तू पोरगी आहेस का पोरगा आहे हा सुद्धा विचार करणार नाहीस. करणार आहेस रे, काय करणार आहेस. गचंड पकडलेलं असतं स्वीटीने शुभूचं. ती अक्षरशः गुंडगिरीची भाषा करत असते. डायरेक्ट शुभूचं गचंड पकडलेलं असतं. इंद्रनीलची अशी अक्कल जागेवर आणलेली असते ना की त्याला फिरायलाच लागलेलं असतं. आता ढकलून दिलेलं असतो आणि दार लावून घेतलेलं असतं. स्वीटी बरं आहे का तू. शांत हो, शांत हो, अजिबात घाबरू नकोस. साहेबांच्या घरी आता साहेबांनी वकील बोलवलेलं असतो. रुद्र असतो, साहेब असतात. आता वकील काय तोडगा सांगतोय श्रावणीच्या लग्नाबद्दल ते सगळे ऐकत असतात. तसे 2 पर्याय आहेत आपल्याकडे साहेब. रिसर कोर्टात जाऊन डिवोर्स फाईल करू शकतोय. त्यात अडचण अशी की डिवोर्स मिळवायला 6 महिने किंवा 1 वर्ष लागू शकते. शंकरने श्रावणी मॅडमची लग्न जबरदस्तीने केले त्यामुळे जबरदस्त असं त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. मॅडमने स्वतः जर जबरदस्तीने लग्न केलंय शुभूने मायशी ह्याची जबानी दिली तर श्री म्हणून हे ऍप्लिकेशन मान्य होऊ शकतंय. साहेब म्हणतात वकील साहेब हा पर्याय जास्त चांगला आहे की स्वतः कबूल करणं की जबरदस्तीने माझ्याशी लग्न केलंय शुभूने. कॉल मला घ्यायला लागणार. साहेब आता फोन घेण्यासाठी बाहेर जातात. आता चाललेलं असतो तेव्हा अलकनंदा म्हणते जरा महत्वाचं बोलायचे, थांबा 1 मिनिटं. तिचं लग्न रद्द झाल्यावर तिची प्रॉपर्टी तिच्याकडेच राहील की म्हणजे कन्फर्मेशन हवंय फक्त. मध्ये असंच लिहिलंय मोडलं तर श्रावणीची प्रॉपर्टी श्रावणीकडेच राहील. अलकनंदा आणि रुद्रला जरा बरं वाटलेलं असतं की श्रावणीची प्रॉपर्टी कुठंच नाही, श्रावणीकडेच राहणार आहे. पर्यंत दुसरं कोणाची लग्न होत नाही तोपर्यंत. चला येऊ का. अलकनंदा म्हणते हो हो ठीक आहे वकील साहेब. वकिलाने काय सल्ला द्यायचा, यांना काय प्रश्न असतात ते वकिलाला विचारलेले असतात. रुद्रला आणि अलकनंदाला रिलॅक्स फील होतं. श्रावणीची दुसरं लग्न केलं तरी प्रॉपर्टी माझी मलाच मिळणार आहे, डोंट वरी. म्हणतो मॅडम ज्या प्रॉपर्टीसाठी एवढा घाट घातला ती प्रॉपर्टी माझ्या नावावर झालीच नाही हो, मलाच काहीतरी करायला लागणार मॅडम. जरा शांत होतोच काय रे. त्याकडे शेवटचा एकमेव पर्याय मॅजिस्ट्रेटच्या समोर श्रावणी आणि शुभूचं लग्न तुटायलाच हवं. लास्ट पर्याय तुला कळतंय का. लग्न कायदेशीररित्या लग्न रद्द झालं की लगेच शुभूकडे गेलेली प्रॉपर्टी परत श्रावणीकडे येणार. श्रावणीकडून तुला कळतंय का रुद्र. जरा शांततेत काम कर की. म्हणतो कळतंय. रुद्र आणि अलकनंदाने जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो. काही करून आधी लग्न मोडायचं श्रावणीचं आणि पटकन लग्न करायचं रुद्रने श्रावणी सोबत. म्हणजे सगळी प्रॉपर्टी ऑटोमॅटिक रुद्रला मिळणार. बघू आता अलकनंदा आणि रुद्रने जो प्लॅन केलाय तो कसा सक्सेसफुल होणार की परत यामध्ये काही विघ्न येणार आणि शुभू आणि श्रावणीचं लग्न तुटणारच नाही. हे जर बघायचं असेल ना मित्रांनो तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.